हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन नंबर म्हणजे अपूर्णांकाचे प्रश्नाचे आज पहिला टाईप आज आपण बघणार आहोत लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट फ्रॅक्शन नंबर बघणार आहोत। इथे बघा आता पहिली जी व्हॅल्यू राहिला या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय दिसतंय सगळे न्यूमरेटर सेम आहे। न्यूमरेटर म्हणजे काय होते अंश, वरची जी व्हॅल्यू राहते त्याला म्हणतात न्यूमरेटर म्हणजे मराठीमध्ये म्हणतात अंश, आणि खालची जी व्हॅल्यू राहते त्याला म्हणतात डिनॉमिनेटर म्हणतात म्हणजे मराठीमध्ये म्हणतात त्याला छेद असे म्हणतात। ठीक आहे, बघा आता जर पहिला टाईप जे तुम्हाला आलं एक्झाम मध्ये जे न्यूमरेटर सेम असेल अंश जर सेम आलेला असेल तर ज्याच्या डिनॉमिनेटर लहान असेल ती व्हॅल्यू काय राहणार सगळ्यात मोठी संख्या राहणार, आणि जे त्याच्यानंतर ज्याच्या डिनॉमिनेटर काय असेल मोठा असेल ती व्हॅल्यू काय राहणार सगळ्यात लहान व्हॅल्यू राहणार। ही ट्रिक कधी वापरायची ज्यावेळेस तुमच्या काय असेल न्यूमरेटर सेम असेल त्यावेळेस करायचं। दुसऱ्या टाईप मध्ये आता काय दिला बघा तर डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर म्हणजे छेद का दिलाय सेम दिलाय, तर अशा वेळेस काय करायचं ज्याच्या न्यूमरेटर लहान असेल ती व्हॅल्यू काय येणार आहे लहानच येणार, आणि ज्याच्या न्यूमरेटर काय असेल मोठा असेल म्हणजे ज्याचा अंश मोठा असेल ती व्हॅल्यू काय राहणार मोठीच राहणार म्हणजे लार्जेस्ट नंबर राहणार। तर या ट्रिकद्वारे तुम्ही हे दोन टाईपचे क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकता एक्झाम मध्ये। पण मानून चला तुम्हाला जर एक्झाम मध्ये तिसरा टाईप आला ज्याचे न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम नसेल तर असे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे। अगोदर आपल्याला बघायचं आहे मोठी संख्या कोणती आहे म्हणजे लार्जेस्ट नंबर कोणता आहे। तर अगोदर बघायचं संबंधित क्वेश्चन मध्ये असा कोणता क्वेश्चन आहे का ज्याच्या डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा आहे, तर बघा ही व्हॅल्यू आहे ज्याच्या डिनॉमिनेटर पेक्षा काय येत आहे न्यूमरेटर मोठा आहे याच्या अर्थ मोठी व्हॅल्यू राहणार 7/3 राहणार। आता आपल्याला बघायचं लहान संख्या कोणती असेल, तर लहान संख्यामध्ये आता ही तर झाली मोठी संख्या, मग राहिलेली व्हॅल्यू कोणती आहे बघा रिमेनिंग व्हॅल्यू 14/15 10/11 आणि नेक्स्ट व्हॅल्यू 4/5। आता याच्यापैकी बघायची आपल्याला का लहान व्हॅल्यू कोणती आहे, तर बघा आता या दोघांमध्ये पण डिफरन्स कितीचा 1चा डिफरन्स आहे, इथे पण डिफरन्स कितीचा दिला 1चा डिफरन्स, आणि 4 आणि 5 मधला पण डिफरन्स किती दिलाय 1चा डिफरन्स दिलाय। तर याच्यामधून बघायचं सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन नंबर कोणता आहे, तर बघा आता न्यूमरेटर कोणाचे सगळ्यात लहान आहे बघा 14 10 पेक्षा मोठा आहे आणि 4 काय 10 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ 4/5 ही व्हॅल्यू का राहणार सगळ्यात लहान अपूर्णांक राहणार म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन नंबर राहणार। तर या ट्रिकद्वारे तुम्ही काय करू शकता नवोदय स्कॉलरशिप NMS मध्ये जे फ्रॅक्शन नंबरवर या टाईपचे क्वेश्चन आले तर तुम्ही विदिन अ सेकंड मध्ये या ट्रिकद्वारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन नंबरचे आणखी कोणते टाईप येतात ते टाईप आपण घेऊन येणार आहोत। धन्यवाद।